काही व्यक्तींचा जन्मच मुळी समाजासाठी होतो. त्यांच्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडतो. महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव म्हणजे विश्वास, हा चेहरा म्हणजे निर्णय आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे विकासाचं दुसरं नाव. ते म्हणजे अजित अनंतराव पवार, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा. सहकाराची भावना ज्यांच्या रक्तातच होती, शेतकऱ्यांच्या संघर्षासाठी ठामपणे उभे. हाच बारामतीचा संस्कार. याच वातावरणात घडत गेला एक तरुण. त्यानं लहानपणापासून पाहिला तो म्हणजे शेतकऱ्यांचा घाम, ऊसाच्या कारखान्यांचा प्रवास, दूध संघाची जडणघडण, सहकार्य आणि सामान्य माणसांचे प्रश्न. याच मातीतून जन्माला आली लोकांसाठी झटण्याची जिद्द. त्यांच्यासाठी सत्ता कधीच नव्हती. राजकारण ते एक माध्यम होतं लोकांपर्यंत पोहोचण्याचं. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सहकार क्षेत्रापर्यंत एक एक पायरी चढत अजितदादांनी स्वतःची ओळख निर्माण केली. वारसा होता, पण प्रवास स्वतःचा होता. बारामती फक्त एक मतदारसंघ नाही, तो एक विकासाचा प्रयोग आहे. रस्ते, सिंचन, उद्योग, शिक्षण, कृषी, जिथे समस्या तिथे उपाय. आणि म्हणूनच बारामतीची ओळख विकासाचा आरंभ पर्व म्हणून होते. ती अजितदादांच्या कामाशी जोडली गेली. अजितदादांचा एक गुण संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये: वेगवान निर्णय, थेट संवाद, स्पष्ट भूमिका. काम होणार असेल तर होईल, नसल्यास स्पष्ट नकार. त्यांच्या या रोखठोक स्वभावामुळे लोक त्यांना घाबरत नव्हते, तर त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. कारण त्यांना माहिती होतं, यांचा शब्द म्हणजे कार्यपूर्ती. मंत्री ते उपमुख्यमंत्री, ऊर्जा, जलसंपदा, अर्थ, नियोजन, अनेक महत्वाची खाती. अनेक सरकारं आली आणि गेली, पण त्यांची काम करण्याची गती तीच राहिली. राजकारण बदललं, सरकारं बदलली, पण अजितदादांची काम करण्याची पद्धत, सपाटा मात्र कायम तोच: जनतेचा दादा. अजितदादांना कोणी साहेब म्हणालं, कोणी नेते म्हणालं, पण महाराष्ट्रानं त्यांना दिलेलं नाव एकच: दादा. कारण ते फक्त आदेश देत नव्हते, ऐकतही होते. जनता दरबार, प्रत्यक्ष भेटी, गावोगावी दौरे, लोकांच्या अडचणी त्यांच्या स्वतःच्या मानल्या. प्रत्येक मोठ्या प्रवासात वाद येतात, आव्हानं येतात, टीका ही होतेच. राजकारणात संघर्ष अपरिहार्य असतो, पण दादांनी प्रत्येक संकटाला थेट सामोरं जाण्याचा मार्ग निवडला. पराभवापेक्षा पुढचं पाऊल त्यांना महत्वाचं वाटलं. त्यांच्या भाषणांमध्ये नेहमी एकच विषय दिसायचा, तो म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्राचा तरुण, महाराष्ट्रातील महिला भगिनी, महाराष्ट्राचा उद्योग, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, भविष्यातला महाराष्ट्र. त्यांच्या दृष्टीनं राजकारण म्हणजे 5 वर्षांचं नव्हे, तर पुढच्या पिढ्यांचं नियोजन. मोठा नेता होणं वेगळं असतं, मोठा माणूस होणं वेगळं. अजितदादा कार्यकर्त्याला नावानं ओळखायचे, सामान्य माणसाचा फोन घ्यायचे, रात्री उशिरापर्यंत बैठका घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा कामाला उभे राहायचे. त्यांच्यासाठी सुट्टी हा शब्दच नव्हता. सतत घड्याळाच्या काट्याप्रमाणे कायम न थांबता पुढे जाणारे. एक नेता फक्त पदानं मोठा होत नाही, तो मोठा होतो त्यानं घडवलेल्या माणसांमुळे, त्यानं दिलेल्या संधींमुळे, त्यानं उभारलेल्या संस्थांमुळे आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांमुळे. काळ पुढे जातो, पद बदलतात, सत्ता बदलते, पण लोकांच्या मनात घर करणारे नेते कधीच दूर जात नाहीत. अजितदादा हा फक्त एक नेता नव्हता, तो महाराष्ट्राच्या विकासाचा वेग होता.
लाखो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास होता. सामान्य माणसाच्या आशेचं नाव होतं अजितदादा. आणि म्हणूनच दादा आज सुद्धा आहेत प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात, प्रत्येक विकास कामात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक स्वप्नात. नेतृत्व कधी संपत नाही, ते विचार बनून जगत राहतं, प्रेरणा बनून पुढे चालत राहतं. दादा, तुम्हाला विसरणं शक्यच नाही. कारण दादा हे फक्त एक नाव नव्हतं. दादा ही एक भावना होती, आहे आणि कायम राहील. एकच वादा, अजित दादा सदैव आपल्या मनात.